नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे दिशा इनिशिएटिव्ह या प्लॅटफॉर्म मध्ये। माननीय नरुल हसन सर, भंडारा जिल्हा SP यांच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू आहे। मी अखिल सर, संचालक MPSC हब अकॅडमी। आपण GS विषयामध्ये वन लाइनर शिकणार आहोत इतिहास विषयांचे। काल आपण पार्ट 1 घेतलेला होता, आज पार्ट 2 घेणार आहोत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो। ओके, बघा रे काय म्हणते, जर्मनीमध्ये भारतीय क्रांतिकाराचे नेतृत्व कोणी केलेले आहेत? इथं धीरेन सरकार आणि लाला हरदयाळ यांनी दोघांनी काय केलेले आहे तर जर्मनीमध्ये भारतीय क्रांतिकारांचे नेतृत्व केलेले आहेत, हे आपल्याला इथं बघायचं आहे, इम्पॉर्टंट आहे। त्याच्यानंतर मीरठ कट खटला कधी झालेला आहे रे? 1928 मध्ये झालेला आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आणि या मीरठ कटामध्ये सामील जे व्यक्ती होते, जे सहकारी होते, ते होते डांगे असतील, निमकर असतील आणि जोगडेकर असतील, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्याचबरोबर कामागाटमारू प्रकरणाशी संबंधित क्रांतिकारक कोण होते रे? तर बाबा गुरुदीत सिंग होते, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। कामागाटमारू प्रकरण या देशात घडले, कोणत्या देशात? कॅनडा देशामध्ये घडले। हे नाही का, म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन्स आहे, म्हणजे एवढं डीपली तुम्हाला पोलीस भरतीला तरी येत नाही, पण तरी सुद्धा ही इन्फॉर्मेशन्स MPSCच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा। रोलट ऍक्ट या नावाने ओळखला जातो, कोणता कायदा आहे तो? काळा कायदा आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। मिरकल अँड रिव्होल्युशनरी क्राईम ऍक्ट आहे, तो रोलट ऍक्टचे दुसरे नाव त्याला देण्यात आलेले आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। रोलट ऍक्ट पास कधी झाला रे? तर 1919 मध्ये पास झालेला आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो। ओके, कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अटक करण्याचा अधिकार या कायद्याने सरकारला देण्यात आलेला आहे। कोणता कायदा आहे तो? रौलट ऍक्ट आहे। आणि रौलट ऍक्टला कोणता कायदा म्हटलेला आहे? काळा कायदा म्हटलेला आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। कोणत्याही भारतीय विना चौकशी अटक करण्याचा अधिकार कोणत्या कायद्याला आहे? रौलट ऍक्टला आहे। रौलट कायद्याविरुद्ध अमृतसरमध्ये सभाबंदीचा जो आदेश दिला होता तो जनरल डायर यांनी दिलेला होता, ठीक आहे। याचा सविस्तर आपण इतिहास शिकू ना, त्याविषयी सविस्तर सगळ्या गोष्टी घेणार आहोत। हे वन लाइनर आहेत, फक्त वन लाइनरच्या दृष्टिकोनातून तुम्हाला बघायचं आहे। ओके, जालियनवाला बाग हत्याकांड हा 13 एप्रिल 1919 मध्ये झालेला आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। जालियनवाला बागेत या सण निर्मिती सभा आयोजित करण्यात आलेली होती आणि त्या दिवशी काय होता रे? बैसाखी सण होता। या बैसाखी सण दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड झालेला आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। ओके, त्याच्यानंतर पुढे बघा, जालियनवाला बागेत गोळीबार करणारा कोण होता रे? जनरल डायर होता, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। जालियनवाला बागेच्या हत्याकांडावेळी असलेले जे पंजाबचे गव्हर्नर होते ते कोण होते? मायकल ओडवायर होते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। कुठले रे? पंजाबचा गव्हर्नर म्हणून कोण होते रे? मायकल ओडवायर होते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी नेमलेली जी समिती होती, त्या समिती होती हंटर समिती। आता बघा, दोन हंटर समिती आहेत, एक शिक्षणाविषयी हंटर समिती आहे आणि एक आहे जालियनवाला बाग हत्याकांडाविषयी हंटर समिती आहे। त्याला मिक्स करू नका। जे हंटर कमिशन होती ना, ते 1882 ची होती, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। ते कशाची होती? शिक्षणाविषयी ते समिती होती। ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे रे। बघा पुढे, जालियनवाला बागेमध्ये जे व्यक्ती बळी पडलेले होते, किती लोक मारले गेलेले होते? 400 लोक मारले गेलेले होते। जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून सर ही पदवी सरकारला परत केलेली होती। कोणी? रवींद्रनाथ टागोर यांनी परत केलेली होती। हा प्रश्न MPSC ला आलेला आहे, हे लक्षात घ्या। ओके, त्याच्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला मायकल ओडवायरची हत्या घेतलेला होता कोणी? सरदार उधम सिंग। आता हा जो जालियनवाला बाग हत्याकांड आहे ना, हा प्रश्न सेट परीक्षेत विचारलेला आहे। सेट परीक्षा म्हणजे काय असते? स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट। हे सेट परीक्षा म्हणजे काय असते रे? की स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट, या टेस्टच्या माध्यमातून तुम्हाला असिस्टंट प्रोफेसर बनता येतो। जे मी आज आहे प्रोफेसर, हे सेट पास करावी लागते, त्याच्यासाठी सेट पास करून तुम्ही असिस्टंट प्रोफेसर बनू शकता। सेम ॲज इट इज प्रश्न हा आलेला आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। ओके, त्याच्यानंतर पुढे बघा रे, जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला मायकल ओडवायरची हत्या करून घेतलेला होता, तर कोणी घेतलेला होता? सरदार उधम सिंग यांनी तो बदला घेतलेला होता, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। ओके, जालियनवाला बाग हत्याकांडानंतर सरदार उधम सिंग मायकल ओडवायरचा लंडन येथे हत्या करण्यात आली। ते 21 वर्षांनी हत्या करण्यात आली। कोणी केलेली होती रे? तर ते सरदार उधम सिंग यांनी हत्या केलेली होती, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। तुर्कस्तान खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी सुरू केलेली ते चळवळ आहे, तिला खिलाफत चळवळ म्हणतात, हे लक्षात ठेवायचं। कोणती चळवळ म्हणतात? खिलाफत चळवळ म्हणतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो। पुढे, खिलाफत चळवळ सुरू कधी झाली? 1919 मध्ये झालेली आहे। ओके, खिलाफत चळवळीचे भारतीय नेते कोण कोण होते हे विचारेल। मोहम्मद अली, शौकत अली, हे दोन व्यक्ती आपल्याला इथं सांगता येतात।
असहकार चळवळीचा जो ठराव आहे या अधिवेशनात मंजूर झाला, तर कोणत्या अधिवेशनात? नागपूर अधिवेशनामध्ये मंजूर झालेला आहे 1920 मध्ये. ओके, असहकार चळवळीचा ठराव नागपूर अधिवेशनात मंजूर झाला तर 26 डिसेंबर 1920 मध्ये, सेम ऍज इट इज खाली दिलेला आहे. सरकारची अडवणूक करण्यासाठी निवडणूक लढवून कायदे मंडळात प्रवेश करण्यासाठी जे स्थापना करण्यात आलेला जो पक्ष होता तो पक्ष होता स्वराज्य पक्ष 1923 चा. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर स्वराज्य पक्षाची स्थापना हे मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी केलेली आहे. कधी केलेली आहे रे? 1923 ला केलेली आहे. हे महत्वाचं लक्षात ठेवायचं. सायमन कमिशनची जी स्थापना आहे ते 7 डिसेंबर 1927 मध्ये करण्यात आलेली आहे. कधी? 7 डिसेंबर 1927 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि बघा रे, सायमन कमिशनरवर जो बहिष्कार टाकण्यात आलेला होता त्याचं कारण काय होतं रे? तर कमिशन मध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता, त्यामुळे सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्यात आलेला होता. ओके, सायमन कमिशनचे अध्यक्ष कोण होते रे? तर स्वतः डेव्हिड सायमन होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, बघा पुढे आता. लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्ध मोर्चाचे जे नेतृत्व आहे ते कोणी कोणी केलं होतं? तर लाला लजपत राय यांनी केलं होतं आणि जवाहरलाल नेहरू यांनी केलेलं होतं. हे दोन लोक खूप इम्पॉर्टंट आहेत. हा प्रश्न येऊ शकतो. मुंबईत सायमन कमिशन विरुद्ध निदर्शनं केलेली होती. ते कोणी केलेली होती? युसुफ मेहर अली यांनी केलेली होती. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर भारताच्या भावी राज्यघटनेचा आराखडा तयार करण्यासाठी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली आणि ते व्यक्ती कोण होते? ते होते मोतीलाल नेहरू होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अली इनाम हा ना, त्याच्यानंतर अली इमाम कुरेशी, बापूजी अने, बॅरिस्टर जयकर, सुभाषचंद्र बोस, तेजबहादूर सप्रू हे सर्वपक्षीय समितीमधील सदस्य आपल्याला सांगता येतात. ओके, सर्वपक्षीय समितीने तयार केलेल्या भारताच्या भावी राज्यघटनेचा जो आराखडा आहे त्याला नेहरू रिपोर्ट मध्ये त्यांनी आराखडा नमूद केलेला आहे. नेहरू रिपोर्ट कधीचा आहे रे? नेहरू रिपोर्ट 1928 चा आहे. आणि नेहरू रिपोर्टच्या माध्यमातून सुद्धा संविधान निर्माण करण्यात यावं, संविधान सभा गठीत करण्यात यावं अशी तिथे उल्लेख करण्यात आलेला आहे. ओके, नेहरू रिपोर्ट, नेहरू अहवाल यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेला आहे. कोणाच्या अध्यक्षतेखाली? मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली तो नेहरू रिपोर्ट तयार करण्यात आलेला आहे. वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी करण्यात आली. साम्राज्य अंतर्गत हा स्वातंत्र्य हे तिथं नमूद करण्यात आलेला होता. ते नेहरू रिपोर्टच्या माध्यमातून नमूद करण्यात आलेला होता. हे तुम्हाला बघायचं आहे मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर बघा पुढे. नेहरू रिपोर्ट अमान्य कोणी केला आहे? बॅरिस्टर जिन्ना यांनी केलेला आहे. कोणी केला आहे रे? बॅरिस्टर जिन्ना यांनी तो नेहरू रिपोर्ट काय केलेला आहे? अमान्य केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर मुस्लिमांच्या राजकीय अधिकारांच्या दृष्टीने 14 मुद्दे मांडण्यात आले. ते 14 मुद्दे कोणी मांडले? बॅरिस्टर जिन्ना यांनी मांडलेले आहेत. ओके, बारडोलीच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलेले आहे? सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेला आहे. इम्पॉर्टंट आहे हा ना, प्रश्न विचारतो. संपूर्ण स्वातंत्र्याचे ठराव या अधिवेशनात मांडण्यात आले. कोणत्या अधिवेशनामध्ये? लाहोर अधिवेशनामध्ये मांडण्यात आले. हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात आला. कोणता दिवस? जानेवारी 1930. आणि याचाच उल्लेख आपल्याला म्हणजे स्वातंत्र्य दिवस म्हणजे त्या दिवशी तुमचे जे काँग्रेस आहे ते काँग्रेसचे पूर्ण वर्ष आपल्याला सांगता येतात झालेले होते. आणि त्याच्यामुळे आपल्याला सांगता येतात की 26 जानेवारी 1950 ला आपल्या भारतीय स्वातंत्र्य आपल्याला संपूर्ण हक्क बहाल झालेले आहेत. आपलं संविधान बनलेलं आहे त्या दिवशी. आणि त्या दिवशीच आपण काय झालेलं आपल्याला हक्क मिळालेले आहेत, अधिकारी मिळालेले आहेत. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे आहे रे, 26 जानेवारी 1930 रोजी पंडित नेहरू नदीच्या किनारी तिरंगा फडकवलेला होता. कोणत्या नदीच्या काठी? रावी नदीच्या काठी तिरंगा फडकवलेला होता. सविनय कायदेभंगाचा ठराव हा अधिवेशनात पारित झाला. कोणत्या अधिवेशनात? लाहोर अधिवेशनामध्ये तो पारित झालेला आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर गोलमेज परिषदा या कमिशनरच्या शिफारसीनुसार घेण्यात आलेल्या होत्या. तर ते सायमन कमिशन होते. त्या कमिशनच्या माध्यमातून शिफारसी घेण्यात आलेल्या होत्या. तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. 12 नोव्हेंबर 1930 रोजी लंडन येथे पहिली गोलमेज परिषद भरलेली होती. हा लक्षात ठेवायचा. IMP आहे. जिथं जिथं पहिलं येते परीक्षा त्याच्यामध्ये फोकस करते. ओके, पहिली गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली. कोणी केली रे? रेम्स मॅकडोनाल्ड यांनी केलेली होती. कोणी केली होती? रेम्स मॅकडोनाल्ड यांनी केलेली होती. ओके, त्याच्यानंतर पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर स्वतः रेम्स मॅकडोनाल्ड होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पंचम जॉर्ज यांनी पहिल्या गोलमेज परिषदेचे उद्घाटन केलेले होते. कोणी? पंचम जॉर्ज यांनी केलेले होते उद्घाटन. ठीक आहे, पहिल्या गोलमेज परिषदेचे. पुढे पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये हजर राहिलेले जे सदस्य म्हणजे आपल्याला सांगता येतात काय म्हणते रे? पहिल्या गोलमेज परिषदेत हजर राहिलेले नव्हते. कोण? राष्ट्रीय काँग्रेसचे जे सदस्य होते
ते आपल्याला तिथं हजर राहताना दिसत नाही. ओके, पहिल्या गोलमेज परिषदेत हिंदू महासभेचे सभापती नेते कोण होते रे? सहभागी नेते बॅरिस्टर जयकर व डॉक्टर मुंजे. पहिल्या गोलमेज परिषदेतील हिंदू महासभेचे सहभागी नेते होते बॅरिस्टर जयकर व डॉक्टर मुंजे, आपल्याला इथं सांगता येतात. पहिल्या गोलमेज परिषदेतील मुस्लिमांचे जे सहभागी व्यक्ती होते ते होते सफी व आगा खान, आपल्याला सांगता येतात. पहिल्या गोलमेज परिषदेतील दलितांचे सहभागी नेते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तसा विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तीनही गोलमेज परिषदेमध्ये उपस्थित होते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मवाळ राष्ट्रवादी गटाचे पहिले गोलमेज परिषदेतील सहभागी व्यक्ती होते ते प्रतिनिधी म्हणून सेटलवाड, आपल्याला सांगता येतात. त्यानंतर या गोलमेज परिषदेस महात्मा गांधी हजर नव्हते. कोणत्या? पहिल्या. ठीक आहे. काँग्रेस दुसऱ्या गोलमेज परिषदेत उपस्थित राहण्याचे या करारात मान्य केले, ते गांधी आयर्विन करार होता. त्या कराराच्या माध्यमातून दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये उपस्थित राहण्याचे मान्य करण्यात आलेले होते रे. दुसरी गोलमेज परिषद कधी झाली? 7 सप्टेंबर 1931 मध्ये झालेली आहे. ओके, 7 सप्टेंबर 1921 मध्ये दुसरी गोलमेज परिषद झालेली आहे. ठीक आहे. दुसऱ्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष स्वतः तेच रेन्स मॅकडोनाल्ड होते. आणि जातीय निवाडा ही तारीख कधी झाली रे? 16 ऑगस्ट 1932 ला. ठीक आहे. याचं सविस्तर आपण बघणार आहोत, है ना. जातीय निवाडा तारीख झाली, पुणे करार झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यांच्या, है ना, मध्ये दोघांचा एरवडा जेल या ठिकाणी. याने जातीय निवाडा जाहीर केला. कोणी? रेन्स मॅकडोनाल्ड यांनी. ओके. 17 नोव्हेंबर 1932 मध्ये तिसरी गोलमेज परिषद आली. ठीक आहे. कोणती? तिसरी गोलमेज परिषद आली, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तिसऱ्या गोलमेज परिषदेवर या पक्षाने बंदी घातली होती. कोणता पक्ष रे? काँग्रेस पक्ष. ओके, काँग्रेस पक्षाने ते बंदी घातलेली होती. त्याच्यानंतर तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये भारताचे सदस्य म्हणून 22 सदस्य होते आणि तिसऱ्या गोलमेज परिषदेत उपस्थित संस्थानाचे सदस्य होते 12 सदस्य, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तिसऱ्या गोलमेज परिषदेस सरकारने आमंत्रित केलेले उपस्थित जे सदस्य होते ते होते पंडित मदन मोहन मालवीय व बॅरिस्टर जिन्ना, हे आपल्याला इथं सांगता येतात. 4 सप्टेंबर 1932 मध्ये पुणे करार झालेला होता. IMPI लक्षात ठेवा, डायरेक्ट फॅक्च्युअल प्रश्न येईल पोलीस भरतीला. ओके. त्यानंतर महात्मा गांधी व आंबेडकर यांच्यामध्ये काय झालेला होता? पुणे करार झालेला होता. ठीक आहे. पुणे करारात स्वतंत्र मतदारसंघाऐवजी, है ना, काय करण्यात आलेली होती? मान्य करण्यात आलेली होती, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर दलितांसाठी राखीव जागा ठेवण्यात आलेल्या होत्या. ठीक आहे. 148 जागा होत्या त्या. त्याच्यानंतर काँग्रेसचे ग्रामीण भारतातील पहिले अधिवेशन हे फैजपूर अधिवेशन झालेले होते महाराष्ट्रामध्ये. ओके. काँग्रेसच्या फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? पंडित नेहरू होते. ओके. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष आपल्याला नेहरू सांगता येतात. 1937 साली देशात निवडणुका या कायद्याने झाल्या. कोणत्या कायद्याने? 1935च्या कायद्याने आणि सरकारचा कायदा. यामध्ये 1935च्या कायद्याच्या माध्यमातून सुद्धा जे स्त्रिय वर्ग आहेत, महिला वर्ग आहेत, त्यांना सुद्धा मतदानाचा अधिकाराच्या काय देण्यात आलेली होती? बहाल करण्यात आलेलं होतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. पुढे ऑगस्ट ऑफर ची घोषणा कधी करण्यात आली? 8 ऑगस्ट 1940 मध्ये. ऑगस्ट ऑफरच्याच माध्यमातून लक्षात ठेवायचं की पहिल्यांदा ऑगस्ट ऑफरच्या माध्यमातून पहिल्यांदा भारतीयांनी स्वतःची राज्यघटना तयार करावी, यासाठी ऑगस्ट ऑफरच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. हा प्रश्न कंबाईनला PSI STI ला जसाच तसा आलेला होता 1940चा. आणि ऑगस्ट ऑफर कोणी आणलं होतं? लॉर्ड लिनिलिथिगो यांनी आणलेला होता. इथं असेल, हा ना, लॉर्ड लिनिलिथिगो यांनी आणलेला होता. बघा, ऑगस्ट ऑफरची घोषणा कोणी केली होती? व्हाईसरॉय लॉर्ड लिनिलिथिगो यांनी केलेला होता, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ सुरू केली कोणी? महात्मा गांधी यांनी सुरू केलेली आहे. ठीक आहे. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही आचार्य विनोबा भावे यांची उपासना नावाचा वृत्तपत्र आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे सत्याग्रही कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू होते. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत कोणी मांडला? बॅरिस्टर जिन्ना यांनी मांडला. मुस्लिमांच्या स्वातंत्र्य राष्ट्राची संकल्पना, जी कल्पना आहे, ते सर्वप्रथम कोणी मांडलेली आहे रे? तर मोहम्मद इक्बाल यांनी मांडलेले आहे. मोहम्मद इक्बाल यांनी मुस्लिमांच्या स्वातंत्र्य राष्ट्राची जी कल्पना मांडली ती 1930 मध्ये कोणत्या अधिवेशनात मांडली? अलाहाबाद अधिवेशनामध्ये मांडली. लक्षात ठेवायचं. मुस्लिमांच्या स्वातंत्र्य राष्ट्रात पाकिस्तान हे नाव तयार करण्यात द्यावं.
चौधरी अहमद अली यांनी हा ना मुस्लिमांना स्वतंत्र राष्ट्र पाकिस्तान हे नाव दिलं. हा पाकिस्तान हा नाव कोणी दिलं हा विचारेल प्रश्न. कोणी दिलं रे? चौधरी रहमत अली यांनी दिलं. हे लक्षात ठेवा, हे प्रश्न विचारला जाईल. 23 मार्च 1940 रोजी अधिवेशनात बॅरिस्टर जिन्नांनी स्वातंत्र्य पाकिस्तानाची मागणी जाहीर केली, तर ते लाहोर अधिवेशनामध्ये ते मागणी जाहीर केलेली होती. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 1938 सालच्या काँग्रेसच्या हरिपूर अधिवेशनाचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस होते. हे तुम्हाला सुद्धा लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. ओके, पुढे बघा. फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना कोणी केलेली आहे म्हणते रे? तर सुभाषचंद्र बोस यांनी केलेली आहे. सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन जर्मनी येथे सेंटरची स्थापना केलेली आहे. तर कुठे? फ्री इंडिया सेंटर स्थापना केलेली आहे बर्लिनमध्ये, जर्मनीमध्ये. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना हा ना रासबिहारी बोस, अमर सिंग आणि प्रीतम सिंग यांनी केलेली आहे. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केलेली आहे रे? तर रासबिहारी बोस यांनी केलेली आहे. रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेना यांच्या मदतीने तयार केलेली आहे. तर कोणाच्या रे? कॅप्टन मोहन सिंग यांच्या मदतीने तयार केलेली आहे. हे तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे, हे इतिहासचे वन लाइनर आहेत. हे तुम्हाला पाठच करावं लागतील, पाठांतर शिवाय गत्यांतर नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आझाद हिंद सेनेची अधिकृत घोषणा कधी करण्यात आली? 1 सप्टेंबर 1942 रोजी काय केली? अधिकृत घोषणा केलेली आहे. ओके, आझाद हिंद सभेतील पलटणीची नावे, त्याच्यामध्ये गांधी रेजिमेंट असतील, नेहरू रेजिमेंट असतील, आझाद रेजिमेंट असतील. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आझाद हिंद सेना मधील महिला पथकाचे नाव काय होते? झाशीची राणी. ठीक आहे, तर असे विद्वान लोक आहेत हा ना, झाशीची राणी असेल किंवा आपल्या महाराष्ट्रातील समाज सुधारक असतील, यांच्या प्रेरणा आपण घ्यायचा आणि समोर वाढायचं मित्रांनो. ठीक आहे, झाशीची राणी म्हटलं तर आपल्यामध्ये असे काठी उभे झाले पाहिजे की नाही, आम्हाला पण त्या जिद्दीने हे मोठ्या मोठ्या परीक्षा पास करता येईल. ठीक आहे, आणि हे जे मी पीडीएफ देतो आहे आणि ह्या पीडीएफच्या माध्यमातून जे वन लाइनर आहेत, मी तुम्हाला याचा सांगतोय की 99.99% नाही तर 200% मी तुम्हाला याचा हमी देतोय की इथून प्रश्न येण्याची शक्यता आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. मग ते एमपीएससी असो की सरळ सेवा असो किंवा पोलीस भरती असो, खूप म्हणजे मेहनतीने हे पीडीएफ तयार करून तुमच्यापर्यंत आणलेली आहे. हे का म्हणून आणली असेल की तुम्हाला त्याचा फायदा व्हावा म्हणून आणलेली आहे. म्हणून तुम्ही हे सर्व गोष्टी घरी गेल्यानंतर पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा, त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ते अनालायसिस करा आणि पाठांतर करा, समजून घ्या. ओके, आता बघा. कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन झाशीची राणी महिला पथकाच्या प्रमुख होत्या. कोण होत्या? कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन होत्या. तिरंगी ध्वज आझाद हिंद सेनेचे निशाण होते. तिरंगी ध्वज हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हा ना. त्याच्यानंतर आझाद हिंद सेनेचे अभिवादाचे जे शब्द होते ते होते जय हिंद. आजही तो शब्द म्हणजे आपण पोलीस विभागामध्ये जय हिंद ह्या शब्दाशिवाय आपण वरिष्ठांना हा ना मान देत असतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आझाद हिंद सेनेचे घोषवाक्य काय होते? चलो दिल्ली. ठीक आहे, आपण काय म्हणतो? चलो दिल्ली. मग आपण तुम्हाला पण काय बनायचं आहे? मुझे करना है कुछ, तो आपका जो भी म्हणजे तुमचा जो काही प्लेस असेल की मला बनायचं आहे पोलीस, चलो मुंबई, चलो नागपूर, चलो भंडारा है ना. तर असं तुमचं वाक्य असलं पाहिजे. मग तुम्ही तुमचे जे पोस्ट निघतात है ना, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा रे की आझाद हिंद सेनेचे समरगीत काय होते? कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा है ना. तो आहे हा वाक्य. सुभाषचंद्र बोस यांनी भारतीयांना केलेले आव्हान काय होते रे? तुम मुझे खून दो, मैं तुम्हें काय दूंगा? आजादी दूंगा. हे इथं म्हटलेलं आहे ना. आपण काय म्हणतो? आपण काहीच म्हणत नाही. आपण नुसते व्हिडिओज बघतो मोबाईलमध्ये हा ना. व्हिडिओ बघताना 1 घंटा कसा जातो, 1.5 घंटा कसा जातो काहीच समजत नाही. नाही तर कॉलवर, नाही तर चॅटिंग. मित्रांनो, याच्यापासून दूर राहा जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर. आझाद हिंद सरकारची स्थापना हे सुभाषचंद्र बोस यांनी केलेली आहे. तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आझाद हिंद सरकार हंगामी सरकार म्हणून स्थापन झालेलं होतं 21 ऑगस्ट 1943 ला झालेलं होतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आझाद हिंद सरकार हंगामी सरकार स्थापन सिंगापूर या ठिकाणी हा ना कॅथी हॉल या ठिकाणी झालेलं होतं. ओके, शाहनवाज खान असतील, जगन्नाथ भोसले असतील, डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन असतील हा ना, गुरुबख्श सिंग असतील धिल्ला, प्रेमकुमार सहगल असतील. तर हे सर्व आपल्याला सुभाषचंद्र बोस यांचे आझाद हिंद सेनेचे काय आहेत रे? सहकारी आहेत, सदस्य आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान बेटाचे नामकरण केलेले होते. ठीक आहे, कोणी केलेले होते? नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान बेटाचे नामकरण करण्यात आले आणि त्यालाच बेटाला नाव काय देण्यात होतं? शहीद बेटे असं देण्यात आलं. ठीक आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी निकोबार बेटाचे नामकरण केले
आणि त्याला स्वराज्य बेट सुद्धा दिलेले आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अंदमानला काय दिले? सईद बेट, आणि निकोबारला काय दिले? स्वराज्य बेट दिलेले आहेत. ठीक आहे. आझाद हिंद सेनेचे सुभाष पलटणीचे प्रमुख है ना शाहनवाज खान होते. आझाद हिंद सेनेचे सुभाष पलटणीचे प्रमुख आपल्याला सांगता येतात, शाहनवाज खान आपल्याला इथं सांगता येतात. ठीक आहे. आझाद हिंद सेनेने जिंकलेले भारतातील पहिले ठाणे हे माऊक डॉक आसाममध्ये आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेताजींचा गुड मृत्यू विमान अपघातात झालेला होता. ठीक आहे. तर तो टेपेई फार्मोसा बेटे या ठिकाणी झालेला होता, तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके. त्याच्यानंतर आझाद हिंद सेनेचे अधिकाऱ्यांच्या वतीने जे खटले चालवण्यात आलेले होते, लढवलेले होते, ते कोणी लढवलेले होते? जवाहरलाल नेहरू असतील, भुलाबाई देसाई असतील आणि तेज बहादूर सप्रू असतील. ठीक आहे. आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांवर लष्करी न्यायालयापुढे येथे खटले चालवण्यात आले. ते कुठे? लाल किल्ला या ठिकाणी दिल्लीमध्ये. जपानने भारतावर आक्रमण केल्यास त्याचा प्रतिकार करण्यासाठी भारतीयांच्या सहकार्य मागण्यासाठी ते भारतात आले होते. कोण? स्टॉपर्ड क्रिप्स. आणि क्रिप्स मिशन योजना कधीची आहे? 1942 ची. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढे आहे वाटतं. क्रिप्स मिशन योजना जाहीर करण्यात आली कधी रे? 1942 ला. बघा, 30 मार्च 1942 मध्ये क्रिप्स मिशन योजना जाहीर करण्यात आलेली होती. क्रिप्स मिशन योजना हे आहे ना, हे वसाहतीच्या स्वातंत्र्याचा प्रस्ताव या योजनेत प्रथमच मांडण्यात आलेला होता. जे क्रिप्स मिशन योजना होती त्या माध्यमातून. ठीक आहे. भारताची राज्यघटना तयार करण्याचा अधिकार भारतीयांनाच राहील असा प्रस्ताव प्रथमच या योजनेने मांडण्यात आला. कोणती योजना होती? क्रिप्स मिशन योजना होती, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. क्रिप्स मिशन योजना समंत करणारा भारतातील एकमेव पक्ष होता, तो होता रॅडिकल डेमोक्रेटिव्ह पक्ष होता. ओके. रॅडिकल डेमोक्रेटिव्ह पक्षाचे अध्यक्ष कोण होते? मावेंद्रनाथ रॉय यांनी सुद्धा संविधानाची मागणी केलेली होती, संकल्पना मांडलेली होती. कधी? 1934 मध्ये. ठीक आहे. मुंबईत नैसर्गिकांनी युद्धनौकेवर उठाव केलेला होता है ना. मुंबईत नौसैनिकांनी युद्धनौकेवर उठाव केलेला होता. तर तो उठाव कुठे करण्यात आलेला होता? तलवारमध्ये. ठीक आहे. राजगोपालचारीची योजना अथवा हे राजगोपालचारी खूप महत्वाचे आहेत, लक्षात ठेवायचं. हे राजगोपालचारी आहेत ना, हे शेवटचे गव्हर्नर आहेत, शेवटचे भारतातील शेवटचे भारतीय गव्हर्नर आहेत. हा. तर यांनी ही योजना अथवा राजाची योजना आणली होती 1944 ला. मुस्लिम लीग काँग्रेस यांच्या तडजोड करण्यासाठी मांडण्यात आलेली जी पहिली योजना होती ती होती राजाची योजना. ठीक आहे. 1944 ची. यांच्या अध्यक्षतेखाली आझाद हिंद सेनेवर खटला चालवण्यासाठी लाल किल्ला दिल्ली या ठिकाणी लष्करी न्यायालय स्थापन करण्यात आले. ते कोणाच्या अध्यक्षतेखाली? लेफ्टनंट कर्नल वॉल्स आणि यांच्या अध्यक्षतेखाली. कॅबिनेट मिशन योजना तारीख कधीची आहे? 16 मे 1946 ची आहे. ओके. त्यावेळेसच त्रिमंत्री योजना आली. आणि त्या त्रिमंत्री योजनेचे एकूण सदस्य कोण होते रे? 3 होते. सर पॅथिक लॉरेन्स, स्टॉपर्ड क्रिप्स आणि एविक अलेक्झांडर हे होते अध्यक्ष, आणि हे 2 होते सदस्य. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. सर पॅथिक लॉरेन्स यांनी कॅबिनेट मिशनचे अध्यक्ष सुद्धा आपल्याला इथं सांगता येतात. हिंदुस्थानातील प्रांत व संस्था मिळून संघराज्य स्थापन करून संघराज्याचे संविधान भारतीयांनीच तयार करावे अशा योजनेमध्ये मांडण्यात आले. ते त्रिमंत्री योजना होती. कधीची? 1946 ची. ओके. मुस्लिम लीग हा दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळला जातो 16 ऑगस्ट 1946 ला. प्रत्यक्ष कृती दिन च्या वेळी बंगालच्या मुख्यमंत्री कोण होत्या? तर सुहावर्दी होत्या. ओके. हंगामी सरकारची स्थापना कधी झाली रे? तर 2 सप्टेंबर 1946 ला हंगामी सरकारची स्थापना झालेली आहे. यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकारची स्थापना झाली. कोणाच्या? पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली. ओके. भारतात हंगामी सरकारची स्थापना या गव्हर्नर जनरलने केली, लॉर्ड वेवेल यांनी केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर हंगामी सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिला. कोणी? मुस्लिम लीग यांनी बहिष्कार टाकलेला होता. आपल्याला सांगता येतात की कॅबिनेट मिशन मध्ये सुद्धा त्यांनी बहिष्कार दिलेला आहे संविधान सभेच्या माध्यमातून. ओके. त्याच्यानंतर बघा पुढे, भारतात स्वातंत्र्य देण्याची घोषणा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये करण्यात आली. ठीक आहे. कुठे? ब्रिटिश पार्लमेंट. कोणी केली? क्लेमेंट ॲटली यांनी केलेली आहे. ओके. क्लेमेंट ॲटली यांनी भारतात स्वातंत्र्य देण्याची घोषणा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये केली. कधी? 20 फेब्रुवारी 1947 रोजी केलेली आहे. ओके. त्यानंतर भारतावरील आपला ताबा इंग्लंड केव्हापर्यंत सोडून देईल असेल आणि क्लेमेंट ॲटली यांनी जाहीर केले, तर जून 1948 पर्यंत त्यांनी म्हटलेलं होतं. असं घटना समितीचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 ला घटना समितीचे पहिले अधिवेशन झालेले आहेत. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. घटना समितीचे पहिले अधिवेशन भरले दिल्लीमध्ये. ठीक आहे. दुसरे अधिवेशन कधी भरले?
13 डिसेंबर, ठीक आहे, सॉरी 11 डिसेंबर, ठीक आहे, आणि तिसरे अधिवेशन 13 डिसेंबर, हे लक्षात ठेवायचं. ओके. 3 जून 1947 ला माउंटबॅटन योजना आलेली होती. माउंटबॅटन योजनेच्या माध्यमातून भारताची फाळणी करण्यात आलेली होती, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. माउंटबॅटन योजनेमध्ये हा ना 20 कलमे होती. किती कलमे होती? 20 कलमे होती. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मंजूर करण्यात यावा यासाठी 18 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मंजूर करण्यात यावा अशा पद्धतीने तिथं घोषणा करण्यात आलेली होती रे. रॅडक्लिफ समितीनुसार भारत आणि पाकिस्तान सीमा अस्तित्वात आली. कोणती? रॅडक्लिफ समिती होती. 16 ऑगस्ट 1947 ला ते अस्तित्वात आलेली आहे. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते रे? लॉर्ड माउंटबॅटन होते. स्वतंत्र पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? मोहम्मद अली जिन्ना होते. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू होते. पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान कोण होते? लियाकत अली खान होते. आणि भारताचे पहिले व शेवटचे गव्हर्नर कोण होते? श्री राजगोपालचारी होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं IMP आहे. ओके. जिथे इतिहास संपतो तिथून पॉलिटी सुरू होतो, हे लक्षात ठेवायचं कधी पण. जर तुम्ही इतिहासाचा अभ्यास पहिले करत असाल त्याच्यानंतर पॉलिटीचा अभ्यास करा, हे लक्षात घ्या. समजत आहे? कारण की इतिहास संपल्यानंतर तिथून पॉलिटी सुरू होतो. जसा राज्यघटनेचा विचार केला आपण तर इतिहास आपला जास्तीत जास्त विचार केला तर 1950 पर्यंत आपला इतिहास संपतो आणि तिथून पुढे आपलं संविधान लागू झाला 26 जानेवारी 1950 पासून. तर इथून आपली पॉलिटी सुरू झाली. म्हणजे भारताची पॉलिटी तशी आपण विचार केला तर 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट पासूनच आपल्याला मग ते संपूर्ण माहिती दिसते. अरिस्टॉटल, प्लुटो ते पॉलिटिकल सायन्स मध्ये ते तर खूप जुना आहे. मार्क्सवाद वगैरे ते खूप जुना आहे. पण इथून स्टार्ट होत असते आपली जे पॉलिटी आहे ना. तर महत्वाची विचार केला भारताची तर 26 जानेवारी 1950 पासून सुरू होत असते. भारताचे अखेरचे व्हाईसरॉय कोण होते रे? लॉर्ड माउंटबॅटन होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते रे? श्री राजगोपालचारी होते. स्वतंत्र भारताचे शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते रे? तर श्री राजगोपालचारी होते. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. व्हाईसरॉय आणि गव्हर्नर जनरल हे दोन्ही कोण होते? श्री राजगोपालचारी होते. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? क्लेमेंट ॲटली होते. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी भारतीय मंत्री कोण होते? तर सर पॅथिक लॉरेन्स होते. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. 1909 चा जो कायदा आहे त्याला 1909 चा जो मोर्ले मिंटो कायदा आहे ना, इथंच आहे बघा. 1909 चा कायदा कोणता कायदा म्हणून ओळखला जातो? तर मोर्ले मिंटो कायदा म्हणून ओळखला जातो. 1909 च्या कायद्याच्या वेळी असलेले जे भारत मंत्री होते ते होते लॉर्ड मोर्ले होते. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. 1909 च्या कायद्याच्या वेळी असलेले जे भारतीय व्हाईसरॉय होते, भारताचे जे व्हाईसरॉय होते ते लॉर्ड मिंटो होते. या कायद्यानुसार मुसलमानांना विभक्ती मतदारसंघ म्हणजे स्वातंत्र्य मतदारसंघाची जे देण्यात आलेलं होतं ते 1909 च्या कायद्याने देण्यात आलेलं होतं. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या कायद्यानुसार मुसलमानांना दुहेरी मतदानाचा अधिकार मिळाला. तो कायदा कोणता? 1909 चा मोर्ले मिंटो कायदा आहे. ओके. 1909 चा कायदा म्हणून भारतीय सभासदांना प्रश्न विचारण्याचा अधिकार सुद्धा देण्यात आलेला होता. भारतीय सभासदांना अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा जो अधिकार आहे हा सुद्धा 1909 चा कायद्याने देण्यात आलेला आहे. भारतात संसदीय राज्य पद्धती निर्माण करण्यात आली. कधी? तर 1909 च्याच कायद्याने. ओके. भारतात संसदीय राज्य पद्धती निर्माण केली 1909 चाच कायदा आहे. ठीक आहे. आता पुढचा कायदा बघा रे, तो आहे 1919 चा कायदा. या कायद्याला मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा म्हणतात. ओके. हा कायदा कोणता आहे? मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा आहे. त्याला मॉन्टफर्ड कायदा सुद्धा म्हणून ओळखला जातो. कधीचा? 1919 चा. बघा सिक्वेन्स जर विचार केला ना मित्रांनो तर 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट. ओके. 1773 चा चार्टर्ड ऍक्ट आहे. ठीक आहे. पहिला चार्टर्ड ऍक्ट आहे. या चार्टर्ड ऍक्टला रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणून म्हणजे नाव देण्यात आलेलं होतं आणि याच कायद्याने सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली होती 1774 ला. त्याच्यानंतर 1884 चा पिट्स इंडिया ऍक्ट आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 1893 चा पहिला चार्टर्ड ऍक्ट आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 1813 चा दुसरा चार्टर्ड ऍक्ट आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर 1813
33चा तिसरा चार्टर्ड ऍक्ट आहे आणि याच चार्टर्ड ऍक्टच्या माध्यमातून विलियम बेंटिंक हे काय झाले होते, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल झाले होते. हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचे आहे. त्याच्यानंतर 1853चा कायदा, ठीक आहे, हा चौथा चार्टर्ड ऍक्ट आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा कायदा आहे 1860चा कायदा, 1861चा कायदा, ठीक आहे, आणि त्याच्या आधी सुद्धा आहे 1858चा कायदा, राणीचा जाहीरनामा झालेला होता या कालखंडात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 1860चा कायदा, 1861चा कायदा आणि याच कायद्याने हायकोर्टाची निर्मिती झाली होती 1862ला. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर 1893चा कायदा आहे एक भारत कौन्सिल कायदा, 1909चा मोर्लेमिंटो कायदा, 1919चा, ठीक आहे, 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आणि त्याच्यानंतर 1935चा कायदा आणि त्याच्यानंतर माउंटबॅटन योजना आली, ते आली 1947ला. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि इथून पुढे आपल्या भारतीय स्वातंत्र्याची जे बायाभरणी झालेली आहे इथून आपल्याला दिसते मित्रांनो. आणि 1946ला काय आलं, कॅबिनेट मिशन आलं, त्रिमंत्री योजना आली आणि त्याच्यामध्ये त्रिमंत्री योजनेमध्ये अध्यक्ष म्हणून कोणाला आपण गणल्या गेलो, अरे पॅट्रिक लॉरेन्स आणि स्टॅफर्ड क्रिप्स आणि अलेक्झांडर, हे 3 लोक आपल्याला इथं दिसतात. अशा पद्धतीने तुम्हाला सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. ओके, तर आता बघा 1919च्या कायद्यामध्ये काय म्हटलेलं आहे की 1919चा जो कायदा आहे ना, 1919चा जो कायदा आहे तो सिखांसाठी वेगळे मतदारसंघासाठी देण्यात आलेला होता. ठीक आहे, मुडिमिन समिती आली, मुडिमन समिती. 1919च्या कायद्याने मूल्यमापन करण्यासाठीची ते समिती होती, ते 1919ची आलेली आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, लिन लिथगो यांनी 1935चा कायदा आहे तो बनवण्यासाठी नेमलेल्या संयुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांना नेमण्यात आलेलं होतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा 1935चा कायदा आला. हे केंद्रात द्विदल राज्य पद्धतीची स्थापना झालेली होती. ठीक आहे, केंद्रामध्ये द्विदल, जसं वरिष्ठ सभागृह राज्यसभा आणि कनिष्ठ सभागृह लोकसभा अशा पद्धतीची. ठीक आहे, त्याच्यानंतर 1935चा कायदा आहे, त्यामध्ये संघसूची, प्रतिसूची, प्रांतसूची आणि समवर्ती सूची. प्रांत सूची म्हणजे राज्याची सूची, संघ सूची म्हणजे केंद्र सूची आणि समवर्ती सूची म्हणजे दोघांचं सांगड. ओके, 1935च्याच कायद्याने लोकसेवा आयोगाची स्थापना झाली. सर्वोच्च न्यायालयाची तरतूद हे सुद्धा 1935च्या कायद्याने सांगता येतात. त्याच्यानंतर ख्रिश्चन अँग्लो इंडियन युरोपियन यांना या कायद्याने वेगळे प्रतिनिधित्व देण्यात आले. कोणत्या कायद्याने? 1935च्या कायद्याने. ओके, 1935चा कायदा म्हणजे इंजन नसलेला परंतु मजबूत ब्रेक्स असलेला मशीन आहे अशी टीका कोणी केलेली होती? पंडित नेहरू यांनी केलेली होती. जनमताचा गळा दाबण्याचे काम 1935च्या कायद्याने केलेले आहेत असे उद्गार कोणी केलेले होते रे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी उद्गार केलेले होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. केंद्रातील राज्य पद्धतीतील द्विदल नसून त्रिदल आहे असे ते म्हणाले होते. कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. रिझर्व्ह बँकेची स्थापनेची तरतूद हे 1935च्याच कायद्याने झालेली आहे. तुम्हाला माहित आहे की 1934च्या कायद्याने. ठीक आहे, त्याच्यानंतर गांधी युग 1920 ते 1947 जो कालखंड आहे त्याला गांधी युग म्हटलं जातं. 1915 पासूनच तो सुरू होत असतो 47 पर्यंतचा. तर यांच्या विचारसरणीच्या गांधीजींवर काय होता? प्रभाव होता. कोणाच्या? थोरो व टॉल्स्टॉय यांच्या. ठीक आहे, गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत स्थापन केलेली जी संघटना आहे त्याचा नाताड इंडियन काँग्रेस म्हणून त्यांनी संघटना स्थापन केली होती. कधी? 22 ऑगस्ट 1894ला त्यांनी स्थापन केलेली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर 9 जानेवारी 1915 मध्ये महात्मा गांधीचे भारतात आगमन झाले. म्हटलं होतं गांधी युग इथूनच सुरू होतो. भारताच्या या बंदरात महात्मा गांधीजींचे आगमन झाले होते. कोणत्या बंदरात? ओपोलो बंदर, मुंबई या ठिकाणी. ओके, त्यानंतर महात्मा गांधींना दक्षिण आफ्रिकेतील कार्याबद्दल कैसर हिंद ही पदवी देण्यात आलेली होती. ते कोणी दिली? लॉर्ड हार्डिंग्ज यांनी देण्यात आलेली होती. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत वृत्तपत्र सुरू केले होते. त्या वृत्तपत्राचे नाव होते इंडियन ओपिनियन. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. महात्मा गांधींनी साबरमती नदीच्या किनाऱ्यावर भारतातील पहिला आश्रम स्थापन केला होता. कधी रे? तर 25 मे 1995ला. ठीक आहे, सॉरी 25 मे 1915ला. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सत्याग्रह श्रम त्याला म्हटलं जातं. ओके, सत्याग्रह श्रम. महात्मा गांधींनी भारतात केलेला पहिला सत्याग्रहाचा जो प्रयोग आहे तो चंपारण्य सत्याग्रहाचा प्रयोग त्यांनी केलेला आहे 1917 मध्ये. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. इथूनच मग सत्याग्रह सुरू झाले महात्मा गांधी यांचे. ओके, महात्मा गांधींनी चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व केले. तिथं नीड शेतकरी होते त्यांच्या माध्यमातून. महात्मा गांधींनी हिंदुस्थानात केलेले दुसरा सत्याग्रह होता तो होता खेडा सत्याग्रह. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चंपारण्य 1917चा आणि खेडा 1918चा. त्याच्यानंतर
रॉलेट ऍक्टला महात्मा गांधींनी पहिला देशव्यापी सत्याग्रह कायद्याविरुद्ध केलेला होता, तो रॉलेट ऍक्टच्या माध्यमातून 6 एप्रिल 1919 ला. महात्मा गांधी, रॉलेट ऍक्टला अजून एक नाव आहे, कोणता? काळा कायदा, है ना. महात्मा गांधींनी सुरू केलेले पहिले देशव्यापी आंदोलन कोणते होते? असहकार आंदोलन होते. महात्मा गांधींनी है ना कोणत्या कारणामुळे असहकार आंदोलन स्थगित केले होते? तर तो चौऱ्याचौरी हत्याकांड होता. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. गांधीजींनी या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवलेले होते, बेडगाव अधिवेशन, है ना, 1924 चा. महात्मा गांधींनी या कार्यक्रमाने सविनय कायदेभंगास किंवा सविनय चळवळीस आरंभ केलेला होता. तर कधी? दांडी मार्च या माध्यमातून. ठीक आहे. महात्मा गांधींनी 12 मार्च 1930 रोजी या आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघालेले होते, साबरमती आश्रमातून. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सगळे ऑनलाईन पाठ करायचे रे, याच्यातूनच तुम्हाला प्रश्न येतील बघा. महात्मा गांधी 12 मार्च 1930 रोजी या आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघालेले होते. कोणता आश्रम होता? साबरमती आश्रम होता. ओके. साबरमती ते दांडी हे अंतर किती होते? 385 किलोमीटरचे होते. ओके. महात्मा गांधी यांनी 78 सहकाऱ्यांसह साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले होते. तर 78 ते सहकारी होते, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. महात्मा गांधींनी दांडी येथे मिठाचा सत्याग्रह हा ना मोडलेला होता. ठीक आहे. मिठाचा कायदा मोडलेला होता, तो 6 एप्रिल 1930 मध्ये मोडलेला होता. ठीक आहे. महाराष्ट्रात या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले, वडाळ, मालवण आणि शिरोडे या ठिकाणी झालेले आहेत. सविनय कायदेभंग आंदोलनास महाराष्ट्रात या ठिकाणी जंगल विषयक सत्याग्रह झाले, ते कुठे? बिडाशी, संगमनेर, कळवण, चिनेर आणि पुसद या ठिकाणी झालेले आहेत. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर खान अब्दुल गफार खान या नावाने ओळखले जात कोणाला रे? सरहद गांधी यांना ओळखले जात होते. खुदा ही खिदमतगार संघटनेचे संस्थापक होते, ते कोण होते? खान अब्दुल गफार खान होते, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सविनय कायदेभंग आंदोलनात येथे लष्करी कायदा आला, मार्शल लॉ जारी झाला, तो सोलापूर या ठिकाणी जारी झालेला आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्णा सारडा, कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे यांनी सोलापूर मधील सत्याग्रह प्रकरणाशी त्यांना फाशी देण्यात आलेली आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. धारसाना गुजरात येथील मिठाचा कायदा मोडणाऱ्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलेले आहे? ते सरोजिनी नायडू यांनी केलेले आहेत. कस्तुरबा गांधी, कमलादेवी चट्टोपाध्याय, अवंतिकाबाई गोखले, लीलावती मुंशी आणि हंसाबेन मेहता है ना यांनी सविनय कायदेभंग आंदोलनात सहभागी घेणाऱ्या ह्या आपल्याला दिसतात महिला, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सविनय कायदेभंग आंदोलनासंदर्भात हिंदुस्थानच्या वतीने युरोपात प्रसार केला गेलेला रोमा रोला है ना, रोमा रोला यांचा तो प्रसार करण्यात आलेला होता. ठीक आहे. आता शेवटचा आहे, हा शेवटचा बघणार आहोत. शेवटचा आपण घेत आहोत. त्याच्यामध्ये बघा, 8 ऑगस्ट 1942 मध्ये वर्धा येथे मंजूर झालेल्या छोडो भारत चळवळीचा ठराव मुंबई येथे काँग्रेसच्या अधिवेशनात काय करण्यात आलेला होता? संमत करण्यात आलेला होता, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. छोडो भारत ठरावाचा मसुदा तयार केलेला होता कोणी? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. 1942च्या काँग्रेस अधिवेशनात छोडो भारत हा ठराव मांडला स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. ठीक आहे. छोडो भारत ही घोषणा कधी देण्यात आली? 8 ऑगस्ट 1942 ला देण्यात आली. छोडो भारत आंदोलनाला नंदुरबार येथे गोळीबारात हुतात्मा शालेय विद्यार्थी झाले होते, त्या विद्यार्थ्याचे नाव काय होते? शिशिर कुमार होते, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. छोडो भारत चळवळीचे भूमिगतांचे नेतृत्व राम मनोहर लोहिया, अरुण असफ अली आणि जयप्रकाश नारायण हे 3 लोक आपल्याला इथं सांगता येतात. त्याच्यानंतर कर्जत तालुक्यात जिल्हा रायगड या ठिकाणी येथे आझाद दस्ता स्थापन करण्यात आलं, तर भाई कोतवाल यांनी ते स्थापन केलेलं आहे. नागपूर येथे जनरल आवारी यांनी स्थापन केलेली आहे काय रे? लाल सेना. लाल सेना त्यांनी स्थापन केलेलं आहे. मुंबईत विठ्ठल जेवेरी उषा मेहता यांनी स्थापन केलेले गुप्त प्रक्षेपणाचे केंद्र हे आझाद रेडिओ म्हणून ओळखलं जातं. छोडो भारत चळवळीच्या या ठिकाणी गुप्त प्रक्षेपणाचे केंद्र जे चालवण्यात आलेलं होतं ते कुठे रे? कोलकाता, दिल्ली आणि पुणे या ठिकाणी चालवण्यात आलेलं होतं. मिदनापूर या ठिकाणी बंगालमध्ये प्रतिसार सरकार स्थापन करण्यात आले होतं, हा ना, प्रति सरकार हे स्थापन करण्यात आलेलं. कुठं? मिदनापूरमध्ये. काय? बंगालमध्ये प्रति सरकार स्थापन करण्यात आलेलं होतं. ओके. त्याच्यानंतर उत्तर प्रदेशात येथे प्रति सरकार स्थापन केले बालिया आणि आझमगड या ठिकाणी. बिहारमध्ये येथे प्रति सरकार स्थापन करण्यात आले ते भागलपूर, पूर्णिया या ठिकाणी. महाराष्ट्रातील प्रति सरकार स्थापन हे साताऱ्यामध्ये झालेलं आहे, हे लक्षात घ्या. साताऱ्यामध्ये प्रति सरकार स्थापन केले क्रांतिसिंग नाना पाटील यांनी ते स्थापन केलेले आहेत.
त्यानंतर भारत छोडो म्हणजे छोडो भारत चळवळीच्या यांच्या राष्ट्रभक्तीवर जे गीत आहेत त्या गीताच्या आंदोलनाचा उत्साह वाढवला आणि त्या उत्साह वाढवण्यासाठी साने गुरुजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे होते आपल्या इथे सांगता येतात. त्याच्यानंतर बिहारमध्ये बॉम्बचे प्रशिक्षण देण्याचे भूमिगत केंद्र चालवले गेले, नित्यानंद सिंग यांनी चालवण्यात आलेले होतं. त्याच्यानंतर छोडो भारत चळवळीचे ना ज्या ठिकाणी भूमिगत केलेले होते नेत्यांना ते आश्रयस्थान कोणते होते, ग्वाल्हेर होते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर छोडो भारत चळवळी या ठिकाणी पिस्तूल व बंदुका तयार करण्याचा जो कारखाना आहे तो धार या ठिकाणी सुरू करण्यात आलेला होता. त्याच्यानंतर छोडो भारत आंदोलनाची जी माहिती घेण्यासाठी अमेरिकेचे जे अध्यक्ष होते फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी आपले खास दूत पाठवले होते आणि ते होते मी, क्युरी व फिलिप्स. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी भारतातील संस्थाने होती ते 600 पेक्षा जास्त होती, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. भाषावर प्रांत रचनेसाठी नेमलेले फजल अली कमिशन होते, ते फजल अली कमिशनच्या माध्यमातून एक रिपोर्ट तयार करण्यात आलं. ते सर्वप्रथम 14 राज्य व 6 केंद्रशासित प्रदेशांसाठी निर्मित करण्यात आलेलं होतं. ते फजल अली कमिशन म्हणून ओळखलं जातं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. संस्थानाचे भारतातील विलिगीकरण करण्यासाठी सर्वांना मान्य होईल असा सामीलनामा तयार केला कोणी, सरदार वल्लभभाई पटेल यांनी. 3 संस्थानाचा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाली. ते आहे जुनागड, हैदराबाद आणि काश्मीर. 1938 मध्ये हैदराबाद टेस्ट काँग्रेसची स्थापना झाली, ते स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलेली आहे. रजाकार या नावाची संस्था हैदराबाद संस्थानात स्थापन करण्यात आली, कासिम रजवी यांनी ते स्थापन केलेली आहे. अशा पद्धतीचे वन लाइनर आहेत, हे वन लाइनर पाठ करा आणि यशस्वी व्हा. एवढंच बोलून आता मी थांबतो. धन्यवाद. Yeah.